नाशिकच्या सिडकोतील खुटवडनगर परिसरातील पांडवनगरी येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लॉन्ड्री चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। राजकुमार शंकर कनोजिया वय 53 यांचं शनिवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं। या घटनेमुळे मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 जूनला पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास राजकुमार कनोजिया हे पांडवनगरी परिसरातून जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला। श्वानांनी त्यांच्या पायांसह शरीराच्या विविध भागांवर चावे घेतल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत श्वानांना हुसकावून लावत त्यांची सुटका केली। यानंतर त्यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेनंतर मनपा प्रशासनानं शनिवारी दुपारपासून सिडको परिसरात विशेष श्वान पकड मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम सातत्यानं राबवून मोकाट श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होती। नमस्कार। आपल्या इथे काल एक दुःखद घटना झाली। 8 दिवसापूर्वी आपल्या इथं राजूबाई जे आहेत आमच्या इथे इस्त्री करणारे होते, ते सकाळी रोज नित्यनियमाप्रमाणे त्यांच्या कामासाठी आलेले होते। पाणी वगैरे भरलं, काही आपले भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यात हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना इमर्जन्सीमध्ये ICUमध्ये हलवलं होतं। त्या उपचारादरम्यान त्यांची काल प्राणज्योत मानवली। त्या घटनेत त्यांचं परवा रात्री त्यांचं दुःखद निधन झालं। या घटनेचा आम्ही निषेध करतो। महापालिका व प्रशासनाला आमची एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही भटक्या कुत्र्यांसाठी निर्बंध करावे आणि त्यांना पकडून व्यवस्थित काय असेल त्यांचं विल्हेवाट करावी। आणि इथे खूप प्रमाणात पिसळेल कुत्रे आहेत। लोक इथं ओपन प्लॉट असल्यामुळे लोक कचरा आणून टाकतात, खाद्यपदार्थ आणून टाकतात, त्यामुळे कुत्र्यांचा इथं वावर जास्त वाढतो। त्याकडे महापालिकेने प्रशासनाने लक्ष द्यावे। दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।